टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आज राज्यभरात जे आहे ते काम बंद आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे। मी आज सध्या यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर साधारणतः 350हून अधिक परिचारिका जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध मागण्या ज्या आहेत या परिचारिका संघटनेच्या आहेत, ज्या शासन दरबारी अजूनही प्रलंबित असल्या कारणाने आपल्या या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी आंदोलन जे आहे ते परिचारिका संघटनेकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। या काम बंद आंदोलनामुळे रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था जी आहे ती काही प्रमाणात जे आहेत कोलमल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने संपूर्ण शासकीय रुग्णालयातील परिचारिका ज्या आहेत त्या या ठिकाणी आंदोलनाला जे आहेत ते ठिय्या आंदोलनाला या ठिकाणी बसले आहेत। काय नेमक्या प्रमुख मागण्या यांच्या आहेत आपण जाणून घेणार आहोत। काय नेमक्या मागण्या तुम्ही धरणे आंदोलन आज या ठिकाणी करताय, काम बंद आंदोलन करताय? आमच्या मागण्या शासनाला या आहेत की पहिली आमची मागणी आहे की वेतन त्रुटीचे निराकरण व्हायला पाहिजे। आणि दुसरी मागणी आहे की केंद्राप्रमाणे नर्सिंग अलाउन्स जो आहे हा मिळाला पाहिजे, कारण केंद्राला 7200 नर्सिंग अलाउन्स मिळतो आणि राज्यामध्ये अजूनही शासनाने तो मंजूर केलेला नाही। त्यामुळे समान काम समान वेतन हे धोरण शासनाने स्वीकारावं असं आमची या ठिकाणी मागणी आहे। तसेच बिनपैशाची मागणी आमची एक आहे, कित्येक दिवसांपासून आमची मागणी आहे की केंद्रामध्ये जो बदल झालेला पदनाम बदल जो आहे तो शासनाने आम्हाला या ठिकाणी देण्यात यावा, ही आमची बिनपैशाची मागणी आहे। तर पदनाम बदल झालाच पाहिजे। त्यानंतर सेवा प्रवेश नियम जे आहे ते शासनाने नव्याने तयार करायला पाहिजे, त्यामध्ये लिंगभेद करणारे असे नियम नको। तसेच परिचारिकांच्या आस्थापनाविषयक काही त्रुटी आहेत त्या सुद्धा दूर करण्यात याव्या, अशा आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत। जर पाहिलं या ठिकाणी तर 7व्या वेतन आयोगातील जे वेतन त्रुटी आहे ती या ठिकाणी दूर करावी, ही प्रमुख मागणी जी आहे ती या ठिकाणी परिचारिकांकडून घेण्यात येत आहे। सोबतच खाजगीकरणाच्या संदर्भात सुद्धा विरोध जो आहे तो परिचारिकांकडून या ठिकाणी आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।